उषा काल हा या सिनेमामध्ये तुम्ही मध्यवर्ती भूमिका करताय, तर तो कशी वाटली तुम्हाला? काय आहे नेमकी भूमिका यामध्ये? उषःकाल नावाप्रमाणे असं बघायला गेलं तर तसा सामाजिक विषय आहे असं वाटतं आणि तो तसाच आहे, पण तो थोडासा विनोदी अंगाने घेतला आहे. स्त्रियांच्या बाबतीत घडणारा हा उषःकाल आहे. अजूनही आपण जरी किती म्हटलं की स्त्रिया खूप एज्युकेटेड झाल्या आहेत, सगळा समाज खूप एज्युकेटेड आहे किंवा आता खूप फॉरवर्ड आहोत, आपण खूप प्रगत आहोत 21व्या शतकात, असं कितीही जरी म्हटलं तरी आज अनेक ठिकाणी महिलांच्यावरती अत्याचार, महिलांच्यावरती जाच हे अनेक ठिकाणी अजूनही आहेत. गावात, खेडोपाडी, शहरात प्रत्येक ठिकाणी त्यांचं प्रमाण कमी जास्त असेल, पण ते आहे. त्याच्या विरोधात स्त्रियांना अभिप्रेत असलेला नवरा किंवा स्त्रियांना अभिप्रेत असलेला आपला नवरा कसा आपल्याशी वागावा, स्त्री पुरुष समानता म्हणजे काय, हे काही मेसेज या चित्रपटातून देण्याचा प्रयत्न केला. तुमची कोणती भूमिका आहे? उषःकालमध्ये मी उषा नाव करते, जिचा नवरा एक जे सयाजी शिंदे प्ले करतात कॅरेक्टर, अतिशय विक्षिप्त माणूस आहे. क्षणात प्रेमात क्षणात तो लाथाडेल असं एक विक्षिप्त व्यक्तिमत्व आणि त्याच्या जाचात कायम असलेली, कायम त्या भीतीत जगणारी, स्वतःच्या सगळ्या इच्छा आकांक्षा सगळ्या मनात कोंडून ती जगते कायम, अशी एक स्त्री आहे. आणि ती एका ट्रान्समध्ये गेल्यानंतर तिला अभिप्रेत असलेला आपला नवरा कसा असावा अशी एक व्यक्तिरेखा आहे. त्याला दोन वेगवेगळ्या शेड्स आहेत. त्याला आधी भीतीयुक्त आणि नंतर तिच्यात आलेला तो धीटपणा आणि टिल मुख्यमंत्री होण्यापर्यंत तिचा तो ग्राफ आहे. तुम्हाला काय आव्हानात्मक आतापर्यंत तुम्ही इतके सिनेमामध्ये कामं केली, तर आता या सिनेमात तर यामध्ये काय म्हणजे कथानक काय नेमकं पाहून हेच की हा टोटली वेगळा विषय आहे. आतापर्यंत मी आता जो माझा लास्ट रिलीज झाला तो 3 बायका फजिती आहे का, जो की तद्दन विनोदी, 3 बायकांमध्ये असलेला नवरा आणि त्याची कशी काय, ते तद्दन कॉमेडी आहे. ह्याच्यात सगळ्या गोष्टी, त्याच्यात तुम्हाला विनोदही आहे, ह्याच्यात सत्य घटना ज्या आता स्त्रियांवरती होणारे अत्याचार याचंही समीक्षण केलेलं आहे आणि त्यातून बोध घेऊन स्त्रियांनी किंवा पुरुषांनी यातून काय बोध घ्यावा हा समाजाला एक छान मेसेज आहे की स्त्री पुरुष समानता नुसती पुस्तकात वाचून किंवा कागदावर लिहून किंवा अधिवेशनात आणि विधिमंडळात बोलून होत नाही, भाषणातनं नुसती आली म्हणजेच आली नाही, तर ती रुजवावी लागते घराघरातनं. हा एक छान मेसेज दिलेला आहे याच्यातनं. तुम्ही आता तुमचे मराठी चित्रपटामध्ये वेगवेगळ्या भूमिका तुम्ही साकारल्या, आतापर्यंत किती सिनेमे झाले तुमचे? जवळजवळ आतापर्यंत 20-25 सिनेमे झाले. 25 सिनेमे झाले. त्यामध्ये अशा आव्हानात्मक आतापर्यंत एकूण भूमिका कोणती तुमची? रमाबाई भीमराव आंबेडकर, जो माझा आता स्टेट अवॉर्डला वगैरे सिनेमा होता, ज्यात मी रमाबाईंची भूमिका साकारली होती. खूप छान रोल होता तो आणि सगळ्यांनी ती खूप म्हणजे स्वीकारली, सगळ्यांकडूनच त्याला चांगले रिप्लाय आले. उषःकाल नंतर अनेक आता लाईनमध्ये असलेले तुमचे पुढचे रांगेतले सिनेमे? आत्ता माझा आम्ही चमकते तारे रिलीजला आहे, जो एक अवॉर्डसाठी चालला आहे सिनेमा, तो आहे. प्रीत तुझी माझी, जो अशोक सराफ आणि या सगळ्यांच्या बरोबर आहे. परीस आत्ता मी करते, तो सुद्धा एक अवॉर्डसाठी आहे. उमेश कामत आणि रमेश साळगावकर डिरेक्ट करतायत. असे 2-3 सिनेमा आहेत. तुम्हाला मराठी चित्रपट क्षेत्रामध्ये असा भावलेला कलाकार, सहकलाकार, पण तो माणूस म्हणून असं कोण काही वेगळा? सगळेच न भावलेले फार कमी आहे, त्याच्यामुळे सगळेच. स्पेसिफिक असं काही सांगता येणार नाही. मी मकरंद भरत सगळ्यांबरोबर कामं केली, आता सयाजींबरोबर काम करते, सतीश तारे आहेत, सगळे मोहन जोशी आहेत. मी एखाद दुसरं नाव नाही घेऊ शकत, अशोक मामा, सगळेच माणूस म्हणून मराठीतले कलाकार खूपच चांगले आहेत आणि म्हणूनच मराठी चित्रपट तगले आहेत. मराठी चित्रपटांची अशी स्थिती नसते ना की हिंदीसारखं अवाढव्य 5-50 म्हणजे कोटींचं बजेट किंवा साऊथसारखं बजेट आणि मस्त ऐशोआराम दिवसाला 1-2 सीन, असं नसतं. जेव्हा दिग्दर्शक किंवा कधी कुठे प्रॉब्लेम्स असतात काय, तेव्हा सगळे मराठी कलाकार एक होऊन सिनेमा कसा पुढे न्यावा, तो कसा चांगला व्हावा यासाठी माणूस म्हणून आधी प्रयत्न करतात आणि मग ते कलाकार असतात. सिनेमा स्वीकारताना तुम्ही आज नेमकं काय पाहता? म्हणजे कथानकाबरोबर मग या उषःकालच्या प्रेक्षकांना काय सांगतात? मी हेच सांगते की विनोद गमती जमती सगळं ठीक आहे, पण ह्यातनं जो मेसेज देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे तो तुम्ही चांगल्या अर्थाने घ्या आणि एक समाजात आपण एक चांगला खरोखर स्त्री पुरुष समानता स्वतःच्या घरापासून आपण रुजवूया. यात नाना थोरात पहिल्यांदाच निर्माता म्हणून चित्रपटात हे करतात, तर पहिल्यांदा असून सुद्धा त्यांनी चित्रपटात एक निर्माता म्हणून जो भक्कम लागतो मराठी चित्रपटांना, नाहीतर कसं होतं की बरंच काही डोक्यात असतं, पण निर्माता जर भक्कम नसेल तर बऱ्याच गोष्टी आपण साकारू शकत नाही बजेटच्या अभावी. तर तसं इथे नानांनी भक्कम पाठिंबा दिलेला आहे आणि त्यामुळे खरंच सगळ्या गोष्टी खूप छान होतील अशी अपेक्षा.